आज मी बनवणार आहे वेलमुगाची कढी. तर मी आधी कढईमध्ये तूप टाकून घेतले आणि त्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकून घेतला आणि मस्त भाजून घेतला. त्यात मी चिरलेली लसूण टाकले, तीही मस्त भाजून घेतली आणि मी विसरले त्यात मिरची टाकायला आणि मिरच्या कापेपर्यंत माझं थोडंफार माझा कांदा जळला. असं मी आता त्यात टाकलं हळद, मीठ, गरम मसाला आणि भिजवलेले वेलमुग. मी रात्री भिजवत ठेवले होते, त्यामुळे आता ते लगेच शिजतील माझे. आता हे आपल्याला पाण्यात शिजवण्याऐवजी मी ताकात शिजवून घेणार आहे. तुम्हाला जसं हवं तसं ताक घ्या. जास्त आंबट हवं असेल तर आंबट, मी कमी आंबट घेतलं आहे आणि मी आता हे मस्तपैकी त्यात शिजवून घेणार आहे. आणि थोडं मी वेलमुग आहे ते कुस्करून घेते, कारण का थोडी मला थिक पेस्ट हवी आहे म्हणून. आता आपलं जे वेलमुगाची कढी आपण करतोय ती बऱ्यापैकी उकळलेली आहे. आता मी ह्याच्यावरून कस्तुरी मेथी टाकणार आणि बस, माझी वेलमुग कढी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि मी आता ही सर्व करणार आहे खाण्यासाठी. बघू शकता आता मी ही गरम गरम मस्त आहे माझी नवीन डिश एन्जॉय करणार आहे. तुम्हीही घरी ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.